धम्मबंधूंनी भगिनींनो, आपण गेल्या 2 वर्षांपासून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथाचं अध्ययन करीत आहोत आणि ते करण्यामध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाच्या अशा भागापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. हा या ग्रंथाचा 3रा खंड आहे आणि हा 3रा खंड बाबासाहेबांच्या बुद्ध धम्माविषयीच्या सर्व चिंतन मननाचं सार आहे, सारांश आहे. बाबासाहेबांनी बुद्ध धर्म कसा आकलन केला आणि त्याचे कोणते अर्थ त्यांनी कशा पद्धतीनं ग्रहण केले हे ह्या 3ऱ्या खंडामध्ये आलेलं आहे. म्हणून एक प्रकारे आपण बाबासाहेबांच्या त्या विचारांच्या संपर्कात आलेलो आहोत, मूलभूत विचारांच्या, आणि म्हणून ह्या खंडाचा बारकाईनं अभ्यास करणं हे अत्यंत आवश्यक आहे. भारतात बुद्ध धर्म कशा पद्धतीनं रुचेल आणि बुद्ध धर्मातल्या कोणत्या विशिष्ट शिकवणी इथे कामाच्या आहेत, त्या कशा रुजवल्या जाव्यात याचं दिग्दर्शन ह्या 3ऱ्या खंडामध्ये आलेलं आहे आणि म्हणून ते समजून घेणं फार गरजेचं आहे. यामध्ये बाबासाहेबांनी सुरुवातीला सांगितलं की धम्माचा उद्देश काय, कशासाठी धम्म पाहिजे. अनेक धर्माचे उद्देश असतात स्वर्गप्राप्तीसाठी, अनेक धर्माचे उद्देश असतात पापमुक्तीसाठी, अनेक धर्माचे उद्देश असतात कुठल्या तरी अतिंद्रिय अतिभौतिक शक्तीशी समरस होण्याशी, म्हणजे आत्म्यानं परमात्म्याशी समरस व्हावं अशा प्रकारचं. बुद्ध धर्माचा यापैकी कोणता उद्देश आहे तर ते बाबासाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की बुद्ध धर्माचे उद्देश 2 आहेत. पहिला बुद्ध धर्माचा उद्देश आहे इहलोकी आहे निर्वाण प्राप्त करणं. निर्वाण ही सर्व सुखाची अवस्था आहे आणि मनुष्य जीवात जीव असताना सर्व सुखाची अवस्था प्राप्त करू शकतो. ही बुद्ध धर्माची सर्वात मोठी शिकवण आहे. जगातला कोणताही धर्म माणसाला जीवात जीव असताना सुख मिळेल याची गॅरंटी देत नाही. साऱ्या धर्मांची भाषा एकच आहे, स्वर्ग मिळेल, स्वर्ग सुख मिळेल, सर्वश्रेष्ठ, परंतु मेल्यानंतर. जगामध्ये बुद्धाच्या धम्माशिवाय कोणी हे ठासून सांगत नाही की मनुष्य आत्ता जीवात जीव असताना सुखी होऊ शकतो, सर्व सुखी होऊ शकतो. ही मानवजातीला बुद्धाची सर्वात मोठी देणगी आहे आणि या दृष्टीनं बुद्धाकडे बघितलं पाहिजे. नुसता बुद्धाचा एक धर्म इतर धर्मासारखा या दृष्टीनं बघून चालणार नाही. दुसरा उद्देश जो हो बाबासाहेबांनी ते फार महत्त्वाचं मानलेला आहे तो आहे की बुद्ध धम्माच्या साहाय्यानं इहलोकी धम्मराज्य स्थापन करणं. अनेक राज्याच्या गोष्टी करतात, विशेषतः देवाचं राज्य, सर्व सुखाचं राज्य, जसं रामराज्य म्हणतात. तर ही कल्पना बुद्धानं मांडलेली नाही. मनुष्य समाजाचं नियंत्रण करण्यासाठी धम्माचा वापर करून ते सारं मनुष्य समाजाचं अस्तित्व सुखमय कसं होईल, कल्याणकारी कसं होईल, सतत प्रगतिशील कसं होईल, अशा प्रकारे त्या समाजाची रचना करणं म्हणजे धम्मराज्य स्थापन करणं. बाबासाहेबांनी 36 साली ही भूमिका घेतलेली होती जेव्हा त्यांनी ॲनालिशन ऑफ कास्टमध्ये आपल्या आदर्श समाजाची कल्पना मांडलेली होती. त्यांनी आपल्या त्या भाषणामध्ये म्हटलं होतं की जर तुम्ही मला विचारलं तर मला अभिप्रेत असणारा आदर्श समाज म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यावरती आधारित नवा समाज होय. मग त्या समाजाची रचना कशी करायची हे काही त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं नव्हतं. परंतु हिंदू धर्म पूर्णपणच्या विरोधात आहे म्हणून तो नष्ट धर्म आहे, तो कोणाच्याही कामाचा नाही, नष्ट होण्याच्या लायकीचा ही त्यांची भूमिका होती. आणि म्हणून तेव्हाच त्यांनी ठासून सांगितलं होतं की हिंदू म्हणून माझं हे दिलेलं शेवटचं भाषण आहे, ठासून सांगितलं होतं. त्याच्यावरती त्या जातपात तोडक मंडळाच्यानं ऑब्जेक्शन घेतलं की मग एवढं तरी बोलू नका, तुम्ही हिंदू म्हणून आमच्या बरोबर बोला, तुम्हाला जे भाषण द्यायचं ते आपण एवढं तरी बोलू नका, तेवढं वाक्य काढून टाका म्हणून बाबासाहेबांनी नकार दिला. यातला एक शब्दसुद्धा बदलणार नाही. ही हिंमत पहा.
शेवटी ती कॉन्फरन्स कॅन्सल झाली, बाबासाहेबांना भाषण देता आलं नाही, ते पुस्तक रूपानं प्रसिद्ध झालं. परंतु त्यांचे ते शब्द आज अक्षरशः 100% खरे ठरलेले आहेत. त्यांची ती धारणा त्यांनी स्वतःच्याच कर्तृत्वानं पुढे खरी करून दाखवली आहे की बुद्धानंच अशा प्रकारच्या समाजाची रचना सांगितलेली आहे, निर्मिती सांगितलेली आहे. आणि बुद्ध धर्म ती निर्मिती करण्यास सक्षम आहे. जगातला कुठलाही धर्म तसे सक्षम नाही. बुद्ध धर्म ती कशी निर्मिती करतो? माणसाच्या मनाचा वापर करून. आणि म्हणून सर्व जगातल्या चांगुलपणाचं अधिष्ठान म्हणजे पाया आणि खात्री, गॅरंटी कशामध्ये आहे? तर त्याचं उत्तर बाबासाहेबांनी त्या प्रकरणात दिलं आहे, माणसाच्या मनाला सत्प्रवृत्तीचं वळण लागण्यात आहे. माणसाच्या मनाला वळण लागलं चांगलं की चांगलं झालंच म्हणून समजायचं. माणसाच्या मनाचं वळण बिघडलं की मग काही होतं. म्हणून माणसाच्या मनाला सत्प्रवृत्तीचं वळण लावणं हे धम्माचं मुख्य कर्तव्य आहे. तिथे कर्मकांडाला जागा नाही, कुठल्याही प्रकारच्या बाह्य गोष्टींना जागा नाही. मनाशी संबंध आहे, मनाला वळण लावायचं. आणि अशा तऱ्हेनं माणसाच्या मनाला वळण लावून त्याच्यामध्ये हे सद्गुण ठासून भरायचे आहेत की जेणेकरून तो सर्वांशी स्वातंत्र्याची बूज राखून वागेल, सर्वांना समान लेखेल आणि सर्वांशी बंधुत्वाचंच आचरण करेल. बस ह्या 3 गोष्टी प्रत्येक मनुष्य जर करू लागला आपल्या सहवासामधल्या इतर प्रत्येक माणसाच्या बाबतीमध्ये, तर या जगामध्ये शांततेचं, सुखाचं सहअस्तित्व निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यालाच धम्मराज्य असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारचं पहिलं कार्य इतिहासामध्ये केलं ते सम्राट अशोकानं. त्यानं धम्मराज्य स्थापन केलं आणि ते करण्यासाठी नुसतं आपला अधिकारच वापरला नाही, तर स्वतःही तसं जगून केलं, तसं वागून केलं. त्याच्यात तो कमी पडला नाही. जे त्यानं जगाला सांगितलं, जे त्यानं प्रजेला सांगितलं ते त्यानं स्वतः केलेलं आहे. हाही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आणि आपला सारा अधिकार हा अधिकार गाजवण्यासाठी वापरला नाही, तर लोकांना त्या मार्गानं नेण्यासाठी वापरला. त्यांना सोयीसवलती दिल्या, त्यांना मदत दिली, त्यांचं निरीक्षण केलं, सुपरविजन केलं की करतात की नाही. अशा तऱ्हेनं प्रत्यक्ष त्यांच्या आचरणाच्या प्रत्येक अंगाची काळजी घेत घेत या राजानं भारत बौद्धमय केलेला होता. आणि बाबासाहेबांच्या पुढे तो आदर्श होता. आणि तो आदर्श नजरेपुढे ठेवूनच त्यांनी धम्मदीक्षा घेतली, ती दसऱ्याच्या दिवशी. कारण दसऱ्याला हिंदूंच्याच कॅलेंडरमध्ये अशोक विजयादशमी म्हणतात की ज्या वेळेस राजा अशोकानं धम्मदीक्षा घेतली होती तो दिवस आहे. आणि अशा पद्धतीने बाबासाहेबांनी अशोकाच्या त्या आदर्शाशी आपली गाठ बांधलेली आहे, आपला संपर्क जोडलेला आहे. म्हणून विजयादशमीच्या दिवशी त्यांनी दीक्षा घेतली लक्षात घेतलं पाहिजे. त्या तारखेबद्दल उगीच वाद घालण्यात काही शहाणपण नाही. आणि बाबासाहेबांचे लोक नको तिथे वाद घालत नुकसान करून घेतात. हे असं अजिबात होता कामा नये. तो वादाचा विषय कधीच नव्हता, होताही कामा नये. सरळ सरळ विचाराचा विषय आहे. आम्हाला आदर्श कोणाचा पाहिजे? बुद्धाचा पाहिजे. तो आदर्श कृतीत कुणी आणला? अशोकाने आणला. मग काय पारका झाला तो आम्हाला? तो तर हवा आहे आम्हाला. त्याच्या पावलावरती पाऊल टाकून पुढे जाता येईल, ही बाबासाहेबांची भूमिका होती. त्यामुळे बाबासाहेबांनी बौद्ध समाजाला एक मोठा आदर्श पुढे दिलेला आहे. ऐतिहासिक आदर्शाशी त्याचं कनेक्शन जोडलेलं आहे. आणि त्या मार्गाने जाण्याचा आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे आणि तेच योग्य आहे हे बजावून सांगितलेलं आहे. आपण साऱ्या गोष्टीकडे नुसतं दुर्लक्षित करत जातो. नाही त्या गोष्टींना उचलून ही दुर्बुद्धी आहे. त्याला शहाणपण म्हणत नाही. काही असो, तर हे पाहत आपण आलो. हे धम्माचा उद्देश आहे, त्यासाठी बुद्ध धर्म आवश्यक आहे. आणि मग बाबासाहेबांनी आणखी एक विशिष्ट प्रकार इथे मांडलेला आहे. तो अंगुत्तर निकायामध्ये येतो की बुद्धाने धम्माचे 3 भाग केले. धम्म सर्वसामान्य तत्व, अधम्म जी ही तत्व दुःख निर्माण करतात ती, आणि सद्धम्म ज्या तत्वांमुळं सुखच निर्माण होतं, दुःख निर्माण होत नाही. ही अंगुत्तर निकायामधली भूमिका बाबासाहेबांनी पुढे मांडली. आणि भारतामध्ये आम्हाला काय पाहिजे
सद्धम्म पाहिजे, नुसता धम्म नको. अधम्म तर नकोच नको, सद्धम्मच पाहिजे, ही त्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. बरं, आता भारतात सद्धम्म कसा ओळखायचा, त्याची काय लक्षणं असावीत, ही मात्र बाबासाहेबांनी स्वतःची लिहिलेली आहेत. ती मूळ पालीमधली नाहीत, त्यांचे स्वतःचे विचार त्याच्यामध्ये आलेले आहेत की भारतामध्ये बुद्धाचा धम्म हे सद्धम्म म्हणून वापरला जावा, त्या दृष्टीनं त्याकडे पाहावं, त्या दृष्टीने त्याचा अर्थ समजावा. म्हणून पहिलं काम जे केलं पाहिजे की भारतामधल्या बुद्ध धम्माला हे सद्धम्माचं रूप आणलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांची भाषा कशी आहे पहा. त्यांनी म्हटलं आहे, धर्म तेव्हा सद्धर्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. मागे आपण ते बघितलेला. का त्यांना बुद्ध धर्माचं हे वैशिष्ट्य सांगावं लागलं, कारण या देशामध्ये वेगळी परिस्थिती होती. बहुजनांना शिक्षणाचा अधिकार नाकारलेला होता, मूलभूत अधिकार. त्यामुळं बहुजन समाज, मेजॉरिटी ऑफ भारतीय जे लोक होते ते अज्ञानामध्ये डांबून ठेवलेले होते, मानसिक गुलामगिरीत डांबून ठेवले होते. बौद्ध बनलेल्या लोकांनी हा दृष्टिकोन बाळगता कामा नये. बुद्ध त्या दृष्टिकोनाचा नव्हता. बुद्धाने विद्या सर्वांना मोकळी केली आणि म्हणून ह्या विशिष्ट बुद्धाच्या शिकवणीवरती, ह्या ॲस्पेक्टवरती, या अंगावरती विशेष जोर दिला पाहिजे. आणि मग बाबासाहेब काय म्हणतात, धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वांना मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होय. म्हणून बौद्धांनी शिक्षणाची मक्तेदारी करायची नाही, ते सर्वांच्यासाठी उपलब्ध असलंच पाहिजे, हातचं राखून ठेवायचं नाही, सर्वांना ते दिलंच पाहिजे. तर हा भाग आपण मागच्या वेळेस बघितलेला होता. ब्राह्मणांनी नेमकी याच्या उलटी भूमिका घेतली, विद्या कोणालाही द्यायची नाही. इतकी ही कडक भूमिका घेतली त्यांनी त्या बाबतीमध्ये की स्वतःच्या बायकोला द्यायची नाही, आईला द्यायची नाही. ही गमत होते. म्हणजे ब्राह्मण महिलांना सुद्धा विद्या द्यायची नाही, ही ब्राह्मणांची नीती होती. त्या जगातल्या आजच्या आपल्या भारतामधल्या साऱ्या ब्राह्मण महिलांनी महात्मा फुले सावित्रीबाईंचे पाय शिवले पाहिजे दररोज. आपल्या नवऱ्याच्या, आपल्या बापाच्या, भावाच्या गुलामगिरीतून त्या मुक्त झाल्या, त्यांना विद्या मिळाली. मी काय म्हणतो लक्षात येतं, उगीच नको त्या सरस्वतीच्या नादी लागायचं नाही. गोष्ट खरी आहे ना. पण या समाजामध्ये ती अजूनही जाण नाही, तो विचार नाही, त्यांना कळत नसेल. तुम्हाला त्यांना सांगायला कोणी अडवलं आहे का? बौद्ध लोक काय करतात, वाय डोंट यू टेल देम. आम्ही तेही करत नाही. आम्ही आपल्या बाकीच्या भलत्या कुठल्याही गोष्टीवरती काही बोलत राहतो, जे करायचं ते काम करत नाही. हे एनलायटनमेंट आहे, हे प्रबोधन आहे. साऱ्या देशाचं प्रबोधन झालं पाहिजे. या भारतातल्या प्रत्येक शिला कळलं पाहिजे की आपल्या उद्धाराचा मार्ग महात्मा फुलेंनी मोकळा केलेला आहे, बाबासाहेबांनी तो पूर्णत्वास नेलेला आहे. वाय डोंट यू टेल दिस. कुणी अडवलं ते करायला? नाही करत आम्ही ते. ह्या ज्या काही कमजोरी आहेत त्या थोड्याशा आपल्या लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून बुद्ध धर्म सद्धम्म कसा आहे ते लोकांना या पद्धतीने सांगितलं पाहिजे. हा सद्धम्म आहे, तुम्ही मानता तो धर्मच नाही, तो अधर्म आहे म्हणून. तर ते मागच्या वेळेस आपण सविस्तर बघितलं होतं. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते, असे शिकवतो तेव्हा त्याला सद्धम्म रूप प्राप्त होते. म्हणून भारतामधल्या बौद्धांनी बुद्ध धम्माकडे कोणत्या नजरेनं बघितलं पाहिजे? नुसतं पोकळ पांडित्य म्हणून नव्हे. आणि आज माणसं धम्मप्रवचनं देताना नेमकं तेच करतात. वक्त्यांना आम्ही विषय देतो, अष्टांगिक मार्गावरती बोला, माहीत नाही त्याला त्यातलं काय कळलं आहे ते. दसपारमितावरती बोला, माहीत नाही त्याला त्याच्यावरचं काही कळलं की नाही. प्रतीत्य समुत्पादावरती बोला,
त्याला तेही कळत नाही, त्याला फक्त शब्द माहीत असतात, अविद्यापच्य संकार, संखारपच्य विद्या वगैरे, त्यातलं आतलं काहीच माहीत नसतं. म्हणजे आजही आम्ही जो काही बुद्ध धर्माचा तथाकथित प्रचार प्रसार करतो तो फक्त पांडित्याचा मामला आहे, तो सत्य जाणण्याचा मामला नाही. पंडितीकरणामध्ये आम्ही अडकलेलो आहोत. मी काय म्हणतो लक्षात आपल्याला? आणि त्याचा हा इतका वाईट परिणाम झाला आहे की काही पंडित तर स्वतःला इतके महान समजतात की दुसऱ्याला ते किंमतच देत नाहीत. म्हणून आपल्याला असं पाहायला मिळतं की आपल्या समाजातल्या दोन विचारवंतांमध्ये कधी पटत नाही. कधी कधी चेष्टेने मी म्हणतो ते दारू पिणारे परवडले, दिवसभर एकमेकाशी भांडतील, विरोध करतील, पिण्याची वेळ झाली की एकमेकाच्या गळ्यात गळा घालून प्यायला जातील. त्यांची मैत्री कायम आहे, संपली नाही. पण दोन पंडित शेजारी राहून एकमेकाचं तोंड पाहत नाहीत. हा वस्तीतला इतिहास आहे, वस्तीतला. आणि म्हणून बाबासाहेबांनी मुद्दाम हे इथे लिहिलेलं आहे. आणि काय बजावलं आहे तेवढं वाक्यच आपण फक्त पाहणार आहोत. मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्याइतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा, इतरांना तो काय प्रकाश दाखवणार? काही लक्षात येतं? आज बौद्ध समाजामध्ये जेवढं विचारांचं वादळ आहे, मी विचारांचं म्हणण्यापेक्षा मतभेदांचं वादळ आहे असं म्हणेल. मतभेदांचं वादळ, तेवढं वादळ कदाचित दुसऱ्या कुठल्या समाजामध्ये पाहायला मिळणार नाही. हा वादळात अडकलेला समाज कोणते दिवे लावणार आहे मला सांगा तुम्ही? तो भरकटला जाणार आहे. आणि आज संपूर्ण समाज भरकटला जातो आहे, ही गोष्ट तितकी 100% खरी आहे. म्हणून कशाला तरी चिकटल्याशिवाय आम्हाला उभंच राहता येत नाही. उठसूट बाबासाहेबांचं नाव घे, लोकांना भावनिक बनव आणि ते करायला लाव. परंतु ते कितपत योग्य आहे, कसं करायचं, परिणाम काय होईल, काय पद्धती आहे, काही माहीत नाही आम्हाला. गोष्ट खरी आहे. हा इतका गोंधळ, इतका भरकटलेला, म्हणजे त्या वावटळीमध्ये अडकलेला समाज आहे असं माझं मत आहे. जर दोन विद्वानांना एकमेकाच्या जवळ यायला दिक्कत वाटत असेल तर ते अतिशय वाईट लक्षण आहे. आणि म्हणून या उद्गारानंतरच बाबासाहेब पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती येतात. तेवढा मुद्दा आज आपण पाहणार आहोत, तो आपलाचा विषय आहे. परंतु हा विषय स्पष्ट होण्यासाठी थोडंसं बॅकग्राऊंड स्पष्ट करणंसुद्धा फार गरजेचं असतं, नाही तर विषय कळत नाही. मग बाबासाहेबांनी तिसरा मुद्दा मांडलेला आहे. धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो सद्धम्म रूप पावतो. बुद्धानं प्रज्ञा शब्द वापरलेला आहे. विद्येपेक्षा प्रज्ञेला महत्त्व दिलेलं आहे. आणि ब्राह्मणांनी काय केलं, विद्येला सर्वस्व मानलेलं आहे. म्हणून ब्राह्मण धर्मामध्ये एक वाक्य हे आहे, सुभाषित आहे, त्याला सुभाषित म्हणतात. ते आपण काय म्हणायचं ते ठरवायचं. काय म्हणतात? स्वदेशे पूज्यते राजः, विद्वान सर्वत्र पूज्यते. राजाची पूजा का, राजाची पूजा, राजाला कोण मानतं? तो ज्या देशाचा असेल तो देशच मानतो. पण विद्वानाला मात्र सारं जग मानतं. सगळीकडे विद्वानाची ख्याती येते. त्याचा अर्थ बाबासाहेबांनी आणखी गंभीरपणे लक्षात घेतलेला. विद्या म्हणजे जाणकारी, माहिती, नॉलेज. आणि ब्राह्मणाचा सारा भर त्याच्यावरती होता. ब्राह्मणाजवळच विद्या आहे, बाकी कोणाजवळ नाही. आणि विद्या बाळगण्याचा अधिकार दुसरा कोणाला नाही. त्यांची विद्या तरी कोणती होती? नुसती माहिती आणि कल्पनांचा संग्रह, बाकी त्यांच्याजवळ काहीही नव्हतं. माहिती आणि कल्पनेचा संग्रह या पलीकडे ब्राह्मणाजवळ काहीही नव्हतं. आणि त्याला ते विद्वान म्हणत होते. आणि मग तो ब्राह्मण आचरणामध्ये कसा जरी असला तरी विद्वान आहे ना. त्याला वेद माहीत आहेत, त्याला उपनिषद माहीत आहेत, म्हणून त्याची सर्वांनी पूजा करायची.
म्हणून ब्राह्मण समाजामध्ये प्रचंड स्वरूपाचा अनाचार माजलेला होता. प्रचंड स्वरूपाचा अनाचार. जे वेदविद्या पंडित होते सारे अनाचारी होते मॅक्सिमम. ही गंमत आहे त्याच्यात. त्या विषयात आपल्याला खोला जायचं नाही, नाही तर नको ती घाण मला आपल्या तोंडातून बोलावी लागेल आणि आपल्यालाही त्याचा वास नकोसा होईल. त्यापेक्षा त्या प्रसंगामध्ये पडायलाच नको. समजून जायचं काय आहे ते आणि मग बुद्धानं पुढे काय म्हटलं ते आपण लक्षात ठेवू. भगवान बुद्धाने विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपण यांच्यामधला भेद आहे. ज्ञान आणि शहाणपण मोठी मजेशीर रूपक आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये पाहायला मिळतं की ज्ञान आणि शहाणपण याच्यात काय फरक आहे, म्हणजे ज्ञान आणि प्रज्ञा याच्यात काय फरक आहे. तर ते म्हणतात की ज्ञान जे आहे ते जणू काही भरलेल्या भांड्यासारखं आहे. आज आपण म्हणू भरलेल्या टाक्यासारखं आहे. घरावरती टाकी ठेवतो आपण, ती पाण्यानं भरतो. भरलेल्या टाकीसारखं ज्ञान आहे. कलेक्शन आहे. यू हॅव कलेक्टेड नॉलेज फ्रॉम हिअर अँड दॅर. इट्स कलेक्शन. आणि त्या मग टाकीला एक नळही असतो. नळ सोडला की आपलं पाणी निघून जातं. सारं पाणी निघून जाऊ शकतं. टाकी रिकामी होते. म्हणून नॉलेज कसं आहे तसं आहे. तुमचं सांगून संपलं की संपलं. तुम्ही गप्प. पुढे बोलायला जागा नाही. जी माहिती आहे तेवढी त्या विषयाची माहिती दिली की तुम्ही गप्प. पुढे काहीच नाही. ही परिस्थिती होते पहा. तर नॉलेज आहे म्हणे भरलेल्या टाकीसारखं. ते रिकामं होऊ शकतं आणि बहुतेक रिकामं होऊ शकतं. नाही तर नुसतं भरलेलं असतं, त्याचा कोणाला उपयोग नाही. शहाणपण आहे म्हणे जिवंत पाण्याचे झरे लागलेल्या विहिरीसारखं. पाणी उपसत जा. काय होतं? एमटी कधी होत नाही, खाली कधी होत नाही. नवीन नवीन येतच राहतं. त्यामुळं तुमची बुद्धी, तुमचं ज्ञान थांबतच नाही. कायम त्याला फुलरे फुलत राहतात. कायम त्याच्यामध्ये भर पडत जाते. तुम्हाला थांबण्याची गरज नसते. अशी ती चिरंतर प्रक्रिया असते. आणि मनुष्य प्रामुख्यानं नुसत्या ज्ञानामध्येच मशगूल होतो. आता ज्ञान हल्ली मोजण्याची एक पद्धती आहे, ज्याला डिग्री म्हणतात. डिग्रीमध्ये मनुष्य खुश असतो. डिग्री मिळाली बस पोचलो आपण, मुक्त झालो, बौद्धिक गुलामगिरी संपली. अरे कुठे संपली बाबा, हे नुसती टाकी भरलेली आहे, त्याचा काही उपयोग नाही अजूनही. ही परिस्थिती आहे. आणि आज बौद्ध समाजामध्ये याच पद्धतीनं लोक वावरतात. हा जरा अप्रिय वाटणारा मुद्दा आहे, परंतु ही वस्तुस्थिती आहे. बाबासाहेबांनी पुढे काय म्हटलं पहा. कुणी असे म्हणेल की ब्राह्मणही प्रज्ञा आणि विद्याच्यामध्ये भेद करीत आहेत. कदाचित ते खरं असेलही, परंतु भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यामध्ये महद अंतर आहे. जमीन आसमानाचं अंतर आहे. आणि मग त्यांनी एक उतारा दिला याच्यामध्ये. अंगुत्तर निकायामधलं सूत्र आहे वस्सकार सूत्र. वस्सकार नावाचा ब्राह्मण बुद्धाकडे जातून त्यांना विचारतो. काय म्हणतो तो? श्रमण गौतम, जेव्हा पुरुषाच्या अंगी 4 गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतात. ते 4 गुण कोणते? मग बुद्ध त्याला 4 गुण सांगतात. ते म्हणतात तो विद्वान असला पाहिजे. नंबर 1. कोणतेही वचन उच्चारता क्षणी त्याला तत्काळ अर्थ कळला पाहिजे, म्हणजे हुशार असला पाहिजे, विद्वान असला पाहिजे. हा पहिला. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. आठवलं पाहिजे त्याला. पूर्वी घडलेल्या बोललेल्या गोष्टींचं स्मरण असले पाहिजे. पालीमध्ये त्याला म्हटलं सतीमान. आणि विद्वान असलं पाहिजे, त्याला म्हटलं बहुश्रोत. तिसरी गोष्ट सांगितली की तो आपल्या गृहस्थ धर्माच्या कर्तव्यात कुशल असला पाहिजे, म्हणजे स्किल्ड. त्याला स्किल म्हणतो आपण.
ग्रह कर्तव्य दक्ष असा दुसरा शब्द वापरता येईल. म्हणजे आपल्या सांसारिक कामामधल्या कर्तव्यामध्ये दक्ष. म्हणजे संसार जो करायचा, सांसारिक जीवन जगायचं, ते जीवन जगण्यामधली त्याला माहिती असली पाहिजे, तो त्यामध्ये कुशल असला पाहिजे आणि तो सतत उद्योगी असला पाहिजे, राबणारा असला पाहिजे, खपणारा असला पाहिजे, उद्योगी असला पाहिजे. ही तर सर्वच लोकांची अवस्था आहे. संसारासाठी कष्ट करावेच लागतात ना, त्यासाठी काही ना काही स्किल अक्वायर करावंच लागतं ना. स्किल म्हणजे कामधंदा करण्याचं काही कौशल्य, काहीतरी कौशल्य संपादन करावंच लागतं. प्रत्येक मनुष्य कौशल्य संपादन करतो आणि त्याचा वापर करतो. त्यामुळे 2 गुण जे आहेत ते प्रत्येक माणसाचं वाचतालच. बहुशू सारेच होतील अशातला काही भाग नाही आणि स्मरणशक्ती साऱ्यांचीच फार तीव्र असेल अशातलाही भाग नाही. परंतु ज्यांच्याजवळ 4 गुण आहेत ते मोठे, शहाणे आणि थोर मानले जातात. ही भाषा इथे आलेली आहे. आणि मग तो ब्राह्मण काय म्हणतो, श्रमण गौतमा, माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ पुरुष समजतो. जर हे गुण गौतमांना प्रशंसनीय वाटत असतील तर त्याच गुणांच्या आधारे त्यांनी माझी प्रशंसा करावी. तो ब्राह्मण म्हणतो, तुम्ही आता माझी प्रशंसा करा या गुणाच्या आधारे. तुम्हाला मान्य आहेत ना, मग मी ब्राह्मण आहे, माझं ते गुण आहे, माझी प्रशंसा करा. उलटपक्षी त्यांच्या मते मी जर दोषास्पद असेल तर याच गुणांच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा. मग तुम्हाला ते गुण मान्य नसतील, तुम्हाला ते दोष वाटत असेल तर माझा दोष दाखवून द्या. मोठं चॅलेंज दिलं त्यांना त्या वर्षकाल ब्राह्मणानं. आता त्याला एवढं कळलं नाही की आपण बुद्धाशी बोलतो आहे म्हणून बुद्धानं मग त्याला पुढे काय सांगायचं ते सांगितलं. काय म्हणतात ते, ब्राह्मणा, या गुणांच्या आधारे मी तुझी स्तुतीही करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही. निकम्मे. हे 4 गुण कशा निकम्मे, काही कामाचे नाही ते. म्हणजे तुझी प्रशंसा करण्यालाही लायक नाहीत आणि तुला दोष द्यायला लायक नाही, कुछ कामी आहेत. मग बुद्ध त्याला पुढे म्हणतात, ब्राह्मणा, तू सांगितलेस त्यापेक्षा वेगळे 4 गुण पुरुषाच्या अंगी असले तरच मी त्याला प्रज्ञावान म्हणतो. हे 4 गुण म्हणजे प्रथम असा गुणसंपन्न मनुष्य, म्हणजे हे असले पाहिजेतच, पण त्याच्यावरून तो मोठा होत नाही, त्याच्यावरून तो थोर होत नाही, प्रज्ञावान होत नाही. त्याच्याबरोबर काय असलं पाहिजे की असा मनुष्य जो बहुश्रुत आहे, ज्याला भरपूर माहिती आहे, ज्याची बुद्धी चांगली आहे, जो कर्तव्यदक्ष आहे, ज्याचं जो कौशल्य आहे, योग्य आहे ते. पण ते त्याशिवाय त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, पहिला गुण त्याच्यामध्ये दुसरा असला पाहिजे की असा मनुष्य बहुजन हितरत आणि बहुजन सुखरत असला पाहिजे. त्यानं बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी तत्पर असलं पाहिजे. ही तत्परता त्याच्यामध्ये नसेल तर तो काही शहाणा नाही, तो काही प्रज्ञावान नाही. प्रज्ञावानाची कसोटी आहे बरं, सेवा. बहुजन हिताय बहुजन सुखाय काय आहे, सेवा आहे. सरळ प्रत्येक प्राणीमात्राची सेवा करणं हा त्यातला मुख्य भाव आहे. त्यांचं हित साधायचं, त्यांचं सुख साधायचं, तर दुसरा कुठला मार्ग आहे. त्यांची सेवा करूनच करता येईल ना, ते अधिकार गाजून नाही करता येणार. म्हणून हा सद्गुण आहे, प्रज्ञेचं ते अंग आहे असं बुद्धानं म्हटलेलं आहे. जो सेवाभावी नाही, अहंकारभावी आहे, सत्ता गाजवणारा आहे, आपल्यामध्येच मस्त आहे, तो किती हुशार असला आणि डिग्रीधारक असला तरी तो प्रज्ञावान नाही. सरळ सरळ त्याचा अर्थ होतो. पुढे ते म्हणतात, ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवतो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजे. ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाही असे ठरवतो त्या विचारापासून त्याला दूर राहता आलं पाहिजे. आता ही भाषा काही आपल्याला कळत नाही, वाचून नक्कीच कळणार नाही ती, आणि कळत नाही मला माहीत आहे. अनेक लोकांच्यापासून मी ते ऐकलं आहे, याचा काही अर्थ कळत नाही. तो अर्थ कळण्यासाठी आपल्याला पुन्हा पाली त्रिपिटकात जावं लागतं. पाली त्रिपिटकामध्ये वीर्याची व्याख्या करताना
वीर्य कशाला म्हणायचं त्याची व्याख्या करताना हे शब्दप्रयोग केलेले आहेत की जे कुशल विचार आहे. बुद्ध धर्माच्या आचरणाचे 2 महत्त्वाचे अंग आहेत. पहिलं पाऊल आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे मनाच्या संपर्कात येणं, पहिली जबाबदारी आहे ती. आणि मग त्या मनाच्या विकासाचा मार्ग स्वीकारणं. त्याच्याबरोबर दुसरं पाऊल जे माणसाला उतरावं लागतं म्हणजे मनाच्या बाबतीत सावधान राहणं हे पहिलं पाऊल, ज्याला अवेअरनेस म्हटलेलं आहे. सती कायम बाळगली पाहिजे, हे पहिलं पाऊल बौद्ध जीवन मार्गातलं. ज्याच्याजवळ सती नाही तो किती स्वतःला बौद्ध म्हणून तो बौद्ध नाही. आणि या दृष्टीनं मेजॉरिटी लोक बौद्ध नाहीत. मेजॉरिटी फक्त नामकेवास्ते बौद्ध आहेत. ते स्मृतिमान नाहीत, जागरूक नाहीत, अवेअर नाहीत. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. बौद्ध जीवन मार्गावरती तोपर्यंत पाऊल पडत नाही जोपर्यंत तुम्ही अवेअर होत नाही. दुसरं पाऊल जे आहे तुम्ही कुशल होत नाही. म्हणून बुद्धानं 2 प्रकारचं आचरण सांगितलं. असं आचरण की ज्यामधून दुःख निर्माण होतं, असं आचरण की ज्यामधून सुख निर्माण होतं. सुख निर्माण करणारं आचरण याला कुशल आचरण म्हटलेलं आहे आणि दुःख निर्माण करणारं आचरण त्याला अकुशल आचरण म्हटलेलं आहे. आणि म्हणून बौद्ध माणसानं कुशलाची साथ धरायची आहे, कुशलाच्याच मागे लागायचं आहे. म्हणून ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवतो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजेत. कुशल विचार मला वाढवायचा आहे, कुशल विचार जोपासायचा, त्याच्या मनामध्ये त्या कुशल विचार जोपासायची ताकद असली पाहिजे. ते त्यानं केलं पाहिजे. ते अकुशलापासून त्यानं दूर राहिलं पाहिजे. ज्या विचारांना मनात स्थान द्यायचं नाही असं तो ठरवतो त्यापासून त्यानं दूर राहिलं पाहिजे. हा सम्यक प्रयत्न आहे, त्याला वीर्य म्हटलेलं आहे. म्हणून बौद्ध माणसानं कायम सकारात्मकच राहिलं पाहिजे. कायम स्वतःकडे बघितलं पाहिजे की माझं वागणं, माझं बोलणं, माझं करणं सकारात्मक आहे की नाही. सकारात्मक असेल तर करायचं, नकारात्मक असेल तर टाळायचं. अशा तऱ्हेने ते विचार जे आहे त्यांना आपल्यापासून दूर ठेवायचं. हा दुसरा गुण त्याच्यामध्ये असला पाहिजे. थोडक्यामध्ये बौद्ध मनुष्य सकारात्मक जगण्यासाठी धडपडत असला पाहिजे. जो सकारात्मक बनण्याची धडपड करतो तो प्रज्ञावान, जो ते करत नाही तो प्रज्ञावान नाही. हा त्याचा अर्थ. मग पुढे म्हटलेलं आहे की जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजेत. आणि जे संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाही त्याची खबरदारी त्याला घेता आली पाहिजे. म्हणजे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्ण अधिकारी असला पाहिजे. आणि हे अवघड काम आहे. राग येणं चांगलं आहे की वाईट आहे? मला राग यावा असा संकल्प करायचा का? नाही करायचा. समजा आपण नाही संकल्प केला राग येण्याचा तरी आल्याशिवाय राहतो का? म्हणजे घोटाळा व्हायचा तो होतोच. मग त्याला रोखण्याची ताकद स्वतःजवळ पाहिजे ना. लक्षात आलं का? कोणती शक्ती आपल्याला जोपासली पाहिजे? राग आला, अरे तर आता काय करू? किमान विचारा तरी स्वतःला की आता राग आला मी काय करू? पण आपण काय करू हा प्रश्न विचारायला थांबतच नाही. आपण झटकन करून मोकळे होतो. ही तर गोष्ट खरी आहे. म्हणून हा तिसरा उपाय आहे की जे काही करायचं ते करण्यापूर्वी आपल्या मनाचा संकल्प कोणता झालेला आहे तो निश्चित करणं. आणि तो नकारात्मक असेल तर दूर सारणं, नो ॲक्शन. आणि सकारात्मक असेल तर मग क्विक ॲक्शन. ही मोठी ताकद आहे मनाची. आणि याकडे आपण कधी लक्ष द्या चालायचं. तो राग येण्यासारखा वागला म्हणून राग आला म्हणजे तो आपलं जस्टिफिकेशन करतो, समर्थन करतो. हे लक्षात येत नाही की ती नकारात्मक वृत्ती माझ्यात निर्माण झाली, माझ्यामध्ये नकार निर्माण झाला. कसा झाला तो भाग वेगळा, पण झाला कुठे निर्माण? आपल्या मनामध्ये. जबाबदारी कोणाची मग? आपली. तो बाहेरचा माणूस राहिला दूर, तो कशालाच जबाबदार नाही. तुमच्या मनात निर्माण झालं त्याला तुम्ही जबाबदार आहात. ही जबाबदारी मनुष्य घेत नाही. तो नेहमी जबाबदारी दुसऱ्यावरती ढकलतो. आणि जबाबदारी दुसऱ्यावरती ढकलण्याची फार भयंकर शिकवण, भयंकर घातक शिकवण प्रत्यक्ष ईश्वरानं दिलेली आहे असं ईश्वरवादी धर्म सांगतात. म्हणजे ईश्वरानं किती माणसाचं कल्याण केलं ते लक्षात घ्या.
मनुष्य काय म्हणतो? माझा स्वभाव म्हणजे देवाची देणगी, मी असाच आहे, काही फरक पडायचा नाही, मेल्याशिवाय बदलणार नाही. मग जे काही करतो ते मी कुठे काय करतो? ईश्वर करवतो. सुख तो देतो, दुःख त्याच्या हातामध्ये, मी कशालाही जबाबदार नाही. अशी बेपर्वा वृत्ती सर्व देवांना मानणाऱ्या धर्मानं निर्माण केलेली आहे आणि माणसाचं वाटोळ करून टाकलं जातं. काही लक्षात येतं आपल्याला? आणि त्यामध्ये मग गीतेची शिकवण असते, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्माते संगोस्त कर्मणी. कर्म करणं तुझा अधिकार आहे, फळाची अपेक्षा नाही बाळगायची. फळाची अपेक्षा बाळगायची नाही. परिणाम काय होईल त्याची अपेक्षा तू बाळगायची नाही, त्याची चिंता करायची नाही. तुझं तू फक्त काम करत राहा. अरे याला काही शहाणपण म्हणतात. मनुष्य जे काही करतो काहीतरी अपेक्षा ठेवून करतो ना. चांगलं वागतो, काहीतरी परिणाम व्हावा म्हणून करतो ना. मनुष्य जे काही करतो तो हेतूनं करतो, हेतू सोडून करत नाही. आणि हा धर्म माणसाला मूर्ख बनवतो. काही हेतू बाळगू नकोस मनामध्ये, नुसतं करत राहा म्हणून. अरे काय पागलपण आहे का? आणि ही शिकवण म्हणजे गीतेमधली सर्वात श्रेष्ठ शिकवण मानली जाते. फळाची अपेक्षा करू नकोस, तो फक्त तुझं काम कर. मग एखाद्यानं म्हणायचं मी एखाद्या थोबाडीत लगावतो, मला फळाची काही अपेक्षा नाही. काय होईल? तू फळाची अपेक्षा जरी बाळगली नाहीस तर ज्याच्या थोबाडीत बसलेले तो तुला सोडणार आहे का? तुला त्याचं फळ मिळणारच. तुझ्या देवानं किती म्हणो तू अपेक्षा नको बाळगो, पण त्या फळापासून तुझी काही सुटका नाही. हे विज्ञानाचं तत्त्व आहे जे बुद्धानं सांगितलं. कारण असेल तर परिणाम होतोच, तुम्हाला परिणाम टाळता येत नाही. हा कार्यक्रम भाव आहे. बुद्धाच्या शिकवणीच्या नेमकी उलटी शिकवण गीतेमध्ये दिलेली आहे आणि ती या भारतीय तत्त्वज्ञानातली सर्वात श्रेष्ठ शिकवण मानलेली आहे. किती बुद्धिभेद आहे लक्षात घ्या. किती बुद्धिभेद आहे. मी काय म्हणतो लक्षात येतं? या प्रश्नाचं फार बारकाईने आणखी विवेचन करते, पण तेवढा वेळ आपणाकडे नाही. म्हणून ग्रंथ किती खोटे आहेत ते लक्षात घ्या. कशी टांग मारली त्यांनी माणसांना आणि कसं मूर्ख बनवलेलं आहे ते. बुद्धानं म्हटलं आहे की प्रत्येक कर्माचा भागीदार तूच आहे, तू जबाबदार आहे. जे करतोस त्याला तू जबाबदार आहे, कारण तू घडलं परिणाम होणारच आहे, तू ते टाळू शकत नाही. म्हणून दुःख निर्माण होईल त्याचं कारण तू बनवू नकोस. सुख निर्माण होईल त्याचंच कारण बनण्याचा सतत प्रयत्न कर. हेच त्या वरच्या दोन उद्गारामध्ये सांगितलेलं आहे. सकारात्मकपण ओळख काय चाललं आहे ते. नकारात्मक म्हणून असेल तर करूच नको काही, गप्प बस, कारण त्यानं वाईट होईल, दुःख निर्माण होईल. गीता काय म्हणते? मनात आलं ना कर खुशाल, फक्त अपेक्षा बाळगू नकोस. आणि याला तुम्ही धर्म म्हणता, उच्च तत्त्वज्ञान म्हणता. कितीतरी मोठे मोठे ग्रंथ याच्यावरती लिहिलेले आहेत. ते वाचून मला तरी, मी काही वाचले त्याच्यातले, मला तर मोठं हसू येतं. या लोकांच्या अकलेला झालं काय? असा प्रकार आहे तो. आता त्या ग्रंथावरती टीका करण्यासाठी म्हणून सांगत नाही, पण तो विरोधाभास लक्षात घ्या की विश्वाचा नियम आहे कार्यकारण भाव, आणि तो कार्यकारण भाव तुम्ही बाजूला सारलेला आहात. बुद्ध याच्या विरुद्ध दुसरी भावना बोलतात, दान भावना. दुसऱ्याला मदत कर, काम कर त्याचं. फक्त तू एवढेच काम करायचं की मदत करणे हे तुझं काम आहे. आपलं कर्म करून मोकळं व्हायचं. त्यानं शाबासकी दिली पाहिजे, त्यांना आभार मानले पाहिजेत, त्यानं कृतज्ञता बाळगली पाहिजे. ती तू अपेक्षा बाळगू नकोस, ते आपोआप घडणार आहे. तू ती अपेक्षा ठेवून काम करू नकोस. मग तिथे काय होतो? व्यवहार होतो, लेनदेन होऊन जाते. बुद्धानं या दृष्टीनं आपण जे चांगलं करतो त्याच्या फळापासून अलिप्त राहण्याची भूमिका सांगितली. पण भाषा कोणती आहे? तू ती अपेक्षा करू नकोस, ते होणारच आहे कर्मनियमाप्रमाणे. फक्त तू त्या लोभामध्ये अडकू नकोस, त्यातून दूर राहा. काही लक्षात आलं आपल्याला? कोणावरती उपकार केले
आणि त्यानं मानलं पाहिजे, मला किंमत दिली पाहिजे, माझं ऐकलं पाहिजे, ही अपेक्षा बाळगू नको. त्याचं त्याला करू दे, तो करणारच आहे, पण तू ती अपेक्षा बाळगू नको. तू जर अपेक्षा बाळगली आणि तसं काही तुझ्या नजरेस आलं नाही तर काय होईल? दुःख, तुला दुःख होईल. अरे का विनाकारण बाबा दुःखी होतोस? केलं ना चांगलं, प्रश्न मिटला. परत दुःखी होण्याचं काही कारण आहे का? तर हा कार्यकारण भाव जो आहे, कर्मातून कारण जे घडतं, त्या कारणातून कर्म घडतं, त्याचा परिणाम होतो, त्यातून कारण घडतं. हा सिलसिला सतत चालू राहतो, कुठेही तू अडकू नकोस. म्हणून बुद्धाने जी शिकवण दिली निस्वार्थतेची, अलिप्त राहण्याची, ती शिकवण वेगळी आहे. त्याला बुद्धानं दान असं म्हटलेलं आहे. गीतेसारखी फसवणुकीची भाषा बुद्धानं वापरलेली नाही. पुढे मग म्हटलेलं आहे की त्याचप्रमाणे लोकोत्तर विचाराशी निगडीत अशी जी 4 धाने ज्यात रममाण होणे या जीवनातही सुखकर आहे, ती त्याला स्वेच्छेने सहजपणे विनासाय साधता आली पाहिजेत. 4 ध्यानामध्ये तो प्रवीण झाला पाहिजे. ध्यानाच्या 4 अवस्था, आणि आपण सतीपासून ती सुरुवात होते. मग प्रथम ध्यान, द्वितीय ज्ञान, तृतीय ज्ञान आणि चतुर्थ ज्ञान अशी त्या मनाच्या एकाग्रतेच्या पातळ्या आहेत. 4थ्या ध्यानामध्ये तुमची एकाग्रता पराकोटीची झालेली असते, पराकोटीच्या, ऑलमोस्ट परफेक्ट. आणि मग त्या एकाग्रतेच्या बळावरती तुम्हाला दुःखमुक्ती साधता येते, मनातलं सारं किनमिष काढून टाकता येतं, मनाची स्वच्छता करता येते, ज्याला पालीमध्ये म्हटलं आहे सचित पर्योदपनं, चित्ताचं शुद्धीकरण. तेव्हा तो अर्हत बनतो, तेव्हा तो सर्व दुःखातून मुक्त झालेला असतो. म्हणजे इतकं सायंटिफिक आहे, इतकं वैज्ञानिक बुद्धाची शिकवण आहे. आणि त्या 4 गोष्टी ज्याच्याजवळ आहे त्याला बाबासाहेब काय म्हणतात? तो प्रज्ञावान. नुसतं नॉलेज आहे म्हणून प्रज्ञावान नाही, नुसती डिग्री आहे म्हणून प्रज्ञावान नाही. जर असं असतं तर बुद्धिझममध्ये ज्यांनी MA PhD केले ते सारे अर्हत पदाला पोचले असते. किती अर्हत झाले सांगा? एकही नाही. बौद्ध तरी झाले का? तोही घोटाळा, त्याची खात्री नाही. म्हणून नॉलेज अँड विजडम याच्यामध्ये फरक आहे, ज्ञान आणि प्रज्ञा याच्यामध्ये फरक आहे. आणि बुद्ध प्रज्ञेची भाषा करतात, ती दुसरी कुठलीही भाषा करत नाही. आणि मग ते म्हणतात त्या ब्राह्मणाला, म्हणून हे ब्राह्मणा, तू सांगितलेल्या गुणदोषांच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोषही देऊ शकत नाही, परंतु मी सांगितलेले 4 गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर पुरुष म्हणतो. हा बुद्धानं सारांश केला. आणि म्हणून बाबासाहेबांची इथे मुख्य भूमिका काय आहे की भारतामध्ये सद्धम्म या प्रज्ञेची कास धरणारा असला पाहिजे, नुसत्या ब्राह्मणांच्या सारख्या विद्येच्या मागे लागणारा नको. म्हणून विद्येला थोडक्यामध्ये बौद्ध समाजानं विद्येचं महत्त्व त्या पातळीवरतीच जाणावं, परंतु उद्देश, हेतू, ध्येय मात्र प्रज्ञावान बनण्याचाच ठेवावा. केवळ आपल्याजवळ नॉलेज आहे त्याच्यामुळे त्यांनी संतुष्ट राहू नये आणि त्याच्या प्रभावामध्ये वावरू नये, त्याचं भांडवल करू नये, त्यामध्ये अडकून पडू नये. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. काही लक्षात आलं आपल्या? प्रज्ञावान बनणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि प्रज्ञावानाचा संबंध येतो हा प्रत्यक्ष आचरणाशी, ह्या करण्याच्या गोष्टी आहेत. मेडिटेशन नाही केलं नाही पुढे जाऊ शकणार, मनाच्या संपर्कात नाही येणार तुम्ही कधी, आणि जी काही सुधारणा व्हायची ती होऊ शकत नाही. तुम्ही कुशल होऊ शकत नाही, म्हणजे सकारात्मक होऊ शकत नाही, आणि जीवनातल्या दररोजच्या छोट्या मोठ्या दुःखातूनही तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये अडकत पडणार आहात, एन्टँगल होणार आहात, गुंतून पडणार आहात. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून बुद्धाचा धम्म आचरणात आणण्याच्या 3 पायऱ्या फार महत्त्वाच्या आहेत. पहिले, कम इन कॉन्टॅक्ट विथ युअर माइंड, आपल्या मनाच्या संपर्कात याच, जागरूक राहा. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट, सकारात्मक वृत्ती स्वीकारा. यासाठी काही फार ध्यान करण्याची गरज नाही, महिनाभर विपස්සना करण्याची गरज नाही. हा विचार आहे, विचार स्वीकारा. तो स्वीकारायला काही फार मोठी कष्टाची गरज नाही, सहजपणे तो स्वीकारतो की मी सकारात्मकच वागेल, नकारात्मक वागणार नाही.
आणि त्याप्रमाणे धडपड करा, प्रयत्न करा. हे दुसरं पाऊल आहे बुद्ध धर्मामधलं. आणि तिसरं पाऊल जे आहे, मग ते सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी मनाच्या साधनेनं पुढे जाणं. म्हणून बुद्ध धर्मामध्ये काय, या स्टेप दुसऱ्या भाषेत सांगितलेल्या आहेत. सब पाप सहकरणं, म्हणजे हे सकारात्मकच वागेल, नकारात्मक वागणार नाही, ठरवा. त्यासाठी फार विद्वत्तेची गरज नाही, फार शहाणपणाची गरज नाही. मनुष्य ज्या अनुभवातून जातो त्या अनुभवाच्या बळावरती एवढं नक्की ठरवून टाकतो तो. लक्षात आलं. आणि जास्तीत लोकांना हे ठरवायला लावणं हा धम्माचा प्रचार आहे. काही लक्षात आलं आपल्याला. हे तुम्ही त्याला ठरवायचं शिकवलंच नाही, नुसती त्याला विपස්සना शिकवत बसाल तर काय उपयोग होणार आहे त्याचा? काही उपयोग होणार नाही, त्याला कधी कळायचं नाही. ते हे शिकवणं फार आवश्यक आहे. कायम जागा राहा, जागरूक राहा, सकारात्मक नकारात्मक ओळख त्याप्रमाणे करा. नंबर 1ची गोष्ट. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट आपण जागरूक राहणं. दुसरी गोष्ट सब पाप सहकरणं, कुशलच उपसंपदा, जे कुशल आहे तेच करेल, चांगलं आहे तेच करेल. आणि शेवटची गोष्ट आहे सच्चित परिवर्तपणा, चित्ताचं शुद्धीकरण, जे ध्यानाच्या 4 अवस्थेमधून होतं तिथे तुमच्या विपස්සना कामी येते. विशेषतः 4थ्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये गेला आणि विपස්සना केली तर ती ताबडतोब फळ देते, ताबडतोब त्याची प्रचिती येते. जोपर्यंत तिथपर्यंत पोचत नाही तोपर्यंत मग तो धडपडीचाच मामला असतो. तर अशा प्रकारे ब्राह्मणांची प्रज्ञा आणि बुद्धानं शिकवलेली प्रज्ञा याच्यामध्ये फरक आहे. आणि बुद्धाच्या प्रज्ञेनुसार प्रत्येक माणसाला आपला विकास करता येऊ शकतो. त्याला ब्राह्मणांच्यासारखं नुसतं पंडित बनण्याची गरज नाही. आणि म्हणून पांडित्य पुरेसं नाही, त्याशिवाय धम्मामध्ये काय असलं पाहिजे, प्रज्ञा महत्त्वाची असली पाहिजे, असं बाबासाहेबांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हा फार मोठा संदेश भारतीय परिस्थितीमध्ये सर्वांच्या कामी पडणारा आहे. हे समजल्याशिवाय आपल्याला या देशामध्ये बुद्ध धर्म स्वतः कसा आचरणात आणायचा आणि समाजामध्ये कसा रुजवायचा हे कधीही कळणार नाही. बाबासाहेबांच्या ग्रंथाला अनुसरूनच या देशामध्ये धम्मकार्य सिद्ध होऊ शकेल. याला बाजूला सारून तुम्ही फारशी काही प्रगती करू शकणार नाही. तर मला वाटतं एवढं आज पुरेसं झालं. आपण इथेच थांबूया. जय भीम.